इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड AS19 हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता आपण इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड AS20 या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. AS20 हे अर्निंग पर शेअर या संदर्भामध्ये डिस्क्लोजर अकाउंटिंग ट्रीटमेंट कन्सिडर करते. EPS हे कशा प्रकारे डिस्क्लोज करायला पाहिजे आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये या संदर्भामध्ये AS20 हे डील्स करत असते. जनरली EPS म्हणजे अर्निंग पर शेअर हे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केले जात असते. जे काही अर्निंग पर शेअर येणार आहे ते ट्रू आणि फेअर व्हॅल्यू त्याची फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये डिस्क्लोज करावे असे हे AS20 शो करते. AS20मध्ये ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये जनरली चार प्रकारचे EPS आपणास चार प्रकारचे कंटेंट्स आपणास शो करायचे असतात. फर्स्ट बेसिक EPS, सेकंड diluted EPS, third net profit used for calculation and fourth number of shares used for calculation. यामध्ये diluted EPS कॅल्क्युलेट करत असताना आपणास फ्युचरमध्ये जे कन्व्हर्टेबल शेअर्स असतात जसे की कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, शेअर ऑप्शन्स, वॉरंट्स हे लक्षात घ्यावे लागत असतात, जेणेकरून याचे रिपोर्ट्स हे युजर्सला व्यवस्थितरित्या कम्पेअर करता येतील या संदर्भामध्ये हे अकाउंटिंग स्टँडर्ड शो करत असते.